आरकॉम कर्ज प्रकरणात अनिल अंबानींची तब्बल 7 तास चौकशी. दिल्लीतील सीबीआय कार्यालयात अंबानींची चौकशी. उद्या पुन्हा अंबानी चौकशीसाठी राहणार हजर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक आणि भौगोलिक रचनेत बदल होणार. सरसंघचालक मोहन भागवत यांची माहिती. लोकांच्या अपेक्षा वाढत असल्यानं संघाच्या कामाचं विकेंद्रीकरण होणं आवश्यक असल्याचं सरसंघचालकांचं मत. गडचिरोली पोलिसांसमोर 68 लाखांचं बक्षीस असलेल्या 11 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये 5 पुरुष तर 6 महिलांचा समावेश. 2025 पासून आतापर्यंत 123 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संगीतकार प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांचं स्वामी समर्थ गाणं प्रदर्शित. गिरगावच्या शोभायात्रेत कोलीवुड प्रोडक्शन प्रस्तुत. स्वामी समर्थ गाणं लॉन्च. टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांची 2027च्या विश्वचषकापर्यंत करार वाढवण्याची मागणी. तर सध्या या पदासाठी कोणताही मजबूत पर्याय उपलब्ध नसल्यामुळे बीसीसीआय करार वाढवण्याची शक्यता. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची एआय विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव. डीपफेक, बनावट व्हिडिओ आणि परवानगीशिवाय नाव चेहरा वापरण्यावर बंदी घालण्याची मागणी. तर 16 पक्षांनी 2.5 कोटींचं नुकसान भरपाई द्यावी, याचिकेतून उल्लेख. आयर्लंडचे माजी अष्टपैलू खेळाडू जॉन मुनी दिल्ली कॅपिटल्सचे नवे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक. मुनी लवकरच भारतात येऊन संघात सामील होणार असल्याची माहिती. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील इराणी नौदल सेनेवर अमेरिकेचा हल्ला. आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीला धोका निर्माण करणाऱ्यांवर अमेरिका हल्ला करत असल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.